पश्चिम महाराष्ट्रात सुप्रसिद्ध वारकरी संप्रदायासाठी निर्माण केलेल्या पालखी मार्गावरील एक महत्त्वाचे गाव बोंडले, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील संतांच्या पालख्यांचे दरवर्षी मिलन होते. अशा गावचे रहिवासी युवकवीर धर्मनिष्ठ श्रावक जिनेंद्र जयकुमार तोशी यांच्या कार्याचा धावता आढावा घेताना आज आम्हा सर्वांचा ऊर अभिमानाने भरून येत आहे. दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी जिनेंद्र वयाची 44 वर्ष पूर्ण करीत आहेत. सर्वप्रथम त्यांना जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा आणि सोबतच त्यांच्या उज्ज्वल भविष्याची मनोकामना. इतक्या अल्पवयात त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा जो अमिट ठसा उमटवला आहे तो खरोखरच अभिमानास्पद आहे. जैन परंपरा असलेले धर्मवत्सल जयकुमारजी आणि त्यांची अर्धांगिनी सुरेखाताई यांना जितेंद्र, अर्पणा आणि जिनेंद्र अशी 3 अपत्ये. या 3 अपत्यांमधील सर्वात धाकटा असलेले जिनेंद्र यांनी आपल्या कार्याने दोशी घराणे नावारूपास आणले. बालपणी 7वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा बोंडले येथे घेतल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ते सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे गेले. 12वी नंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले आणि जेधी कॉलेजमधून B.Com ही पदवी प्राप्त केली. तत्पश्चात बोंडले येथे ते व्यापार करू लागले होते. हार्डवेअर आणि मशिनरी सामान या व्यवसायात लवकरच त्यांचा जम बसला. पुढे दिनांक 27 डिसेंबर 2002 रोजी पारेवाडी येथील शांतीलाल दोभाडा यांची द्वितीय सुकन्या पल्लवी हिच्याशी जिनेंद्र यांचा विवाह संपन्न झाला. सहृदयप्रिय पत्नी पल्लवी यांची जिनेंद्र यांना जीवनाच्या प्रत्येक सुखदुःखाच्या चढउताराच्या टप्प्यात साथ लाभली. यथावकाश तन्मय आणि सार्थक ही 2 गोंडस मुलेही त्यांना झाली. एकंदरीत सुखाचा संसार म्हणजे काय याचा अर्थ त्यांच्या कुटुंबाकडे बघूनच कळेल. जिनेंद्र यांच्यावर बालपणापासूनच धार्मिक संस्कार झाले होते. परिवारामध्ये जैन धर्म नियमांच्या अनुषंगाने धार्मिक वातावरण असल्यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव जिनेंद्र यांच्या मनावर बालपणापासूनच पडला होता. यामुळेच देवदर्शन, पूजा अर्चा, जिन अभिषेक, साधू सेवा, व्रतवैकल्ये यांचे काटेकोर पालन ते नित्य नेमाने करीत असत. पुढे पर्युषण पर्व काळात त्यांनी 3, 5, 10, 16 उपवास केले होते. या पर्वात त्यांनी सतत साधू संतांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न केला. परिणामी त्यांचे धार्मिक जीवन हे अधिक समृद्ध झाले. तसेच सलग 14 वर्ष त्यांनी अनंत व्रत केले आणि 2016 मध्ये यथाशक्ती विधिपूर्वक विधान करून उद्यापन जिनेंद्र यांनी केले. धर्माच्या माध्यमातून जिनेंद्र यांनी भक्ती मार्गाचा अंगीकार केलेला दिसून येतो. व्यक्तिगत धर्मासोबतच त्यांनी सार्वजनिक धर्माचा विडा उचलला. जैन धर्माची प्रभावना करण्यासाठी ठिकठिकाणी प्रवासही केला. अनेक धार्मिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. यामध्ये 2002 मध्ये नवदेवता पंचकल्याण प्रतिष्ठा संपन्न झाली. त्यात जिनेंद्र यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. याशिवाय अनेक धार्मिक संस्थांवर सदस्य आणि पदाधिकारी म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. यामध्ये श्री सन्मती सेवा दल माजी अध्यक्ष, नवनिर्माण जिनबिंब श्री 1008 कुंथुना दिगंबर जैन ट्रस्ट वेळापूर याचे उपाध्यक्ष, तसेच नेहरू युवा मंच बोंडले या संस्थावर उपाध्यक्ष, श्री भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा पश्चिम महाराष्ट्र सचिव, याशिवाय श्री भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा तीर्थ आणि श्रुत संवर्धनी पश्चिम महाराष्ट्र मंत्री, तसेच फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, ऑल इंडिया जैन मायनॉरिटी सेल सदस्य, सन्मार्ग फाउंडेशन अकलूज याचे सदस्य, जैन सोशल ग्रुप पंढरपूर माजी सदस्य यासारख्या संस्थांवरही जिनेंद्र यांनी महत्त्वाचे आणि मोलाचे असे कार्य केले
आणि आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला. तीर्थयात्रा आणि स्वच्छता अभियान या मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. ही स्वच्छता मोहीम ते दरवर्षी राबवितात. याच मोहिमेसाठी 2017 मध्ये 300 स्वयंसेवकांना घेऊन श्री सम्मे शिखरजीला ते गेले होते. याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा झाली आहे. हे कार्य अभिनंदनीय आहे. याचीच दखल घेऊन श्री सन्मती सेवा दल यांच्याकडून जिनेंद्र यांना सन्मती रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. श्री जिनेंद्र यांच्या सामाजिक जाणीवा या अत्यंत प्रगल्भ आहेत. या समाजाचा एक घटक या नात्याने या समाजाला आपणही काहीतरी देणे लागतो याची त्यांना मनोमन जाणीव आहे. म्हणूनच रचनात्मक स्वरूपाच्या सामाजिक कार्यात ते सदैव अग्रेसर असे दिसून येतात. जनसंपर्क हेच समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे. यासाठीच त्यांनी ई सेवा केंद्र सुरू करून त्या माध्यमातून जनसेवेचा वसा घेतला आणि पंचक्रोशीतील गावोगावी जाऊन जैन अल्पसंख्याक समाजाची नोंदणी केली व सर्व समाज बांधवांना या केंद्राचा लाभ मिळवून दिला. अनेकांना आवश्यक ते दाखले तसेच प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी सेवेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. समाजासाठी काही विधायक कार्य करून याच माध्यमातून समाज ऋणातून उतराई होण्याच्या उद्देशाने जैन युवकांची एक संघटना प्रभावीपणे कार्यरत आहे. श्री सन्मती सेवा दल या नावाने ती ओळखली जाते. या संघटनेत जिनेंद्र यांनी सक्रिय सदस्यत्व घेऊन संघटनेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे विविध कार्य हाती घेतले. अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यकारिणीत यांचा झालेला सहभाग ही एक प्रकारे त्यांच्या कार्याची पोचपावतीच म्हणावी लागेल. सामाजिक स्वरूपाच्या विविध संस्थांच्या कार्यमंडळावर त्यांनी विविध पदे भूषवली. इसवी सन 2013 ते 2014 मध्ये श्री सन्मती सेवा दलाचे श्री मिहिर बाहुबली गांधी यांच्या नंतर प्रथम अध्यक्षपद श्री जिनेंद्र यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा हा एक बहुमानच होय. अध्यक्षपदी असताना त्यांनी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून संस्थेचा नावलौकिक वाढविला. यामध्ये जैन धर्मातील विवाह इच्छुक मुलामुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या सोयीसाठी ते जैन वधूवर परिचय मेळावा सातत्याने आयोजित करीत आले आहेत. तसेच युवकांना हाताशी धरून त्यांनी आज तागायत बरीचशी रक्तदान शिबिरेही घेतली आहेत. दरवर्षी आयोजित या शिबिरात ते स्वतः रक्तदान करतात. या माध्यमातून केवळ समाजसेवाच नव्हे तर रुग्णसेवेचाही आदर्श जिनेंद्र यांनी सर्वांना घालून दिला आहे. युवा शक्तीला चालना देण्यासाठी ते दरवर्षी युवा संमेलन आयोजित करतात. तसेच नवरात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी दांडिया हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवितात. सामाजिक आणि धार्मिक कार्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आजपर्यंत अनेक पदयात्रांचेही आयोजन केले आहे. दहिगाव येथील रथयात्रेच्या निमित्ताने त्यांनी काढलेली पदयात्रा ही आजही अनेकांच्या स्मरणात राहील अशी भव्य दिव्य होती. तसेच पल्लवी आणि जिनेंद्र या उभयंतांनी लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्रदान करण्याचा संकल्प करून आय डोनेशन केले आहे. हे देखील एक उल्लेखनीय असे कार्य आहे. कोरोना काळात सर्व जग थांबले असताना पंढरपूर येथील पालवी संस्थेला अन्नदान आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मानवतावादी कार्यात स्वतःला झोकून दिले. या काळात केवळ जिनेंद्रच नव्हे तर संपूर्ण दोषी परिवाराने केलेले कार्य हे अनुकरणीय आहे. कोरोनाचे हे भयानक संकट असताना सामाजिक दूरीकरण लक्षात घेता ई सेवा केंद्राच्या माध्यमातून जिनेंद्र यांनी लोकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी मोलाची मदत केली आणि याच माध्यमातून आपल्या सामाजिक बांधिलकीची ओळख पटवली. जिनेंद्र यांच्या आयुष्यात आज तागायत अनेक चढ उतार बघावयास मिळतात. या चढ उतारामध्ये 6 सप्टेंबर 2004 साली त्यांचे मातृछत्र हरपले. त्यांना तो फार मोठा धक्का होता, पण त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. धार्मिक आणि सामाजिक कार्यात खंड पडू दिला नाही. ते अव्याहतपणे सुरूच ठेवले. आज त्यांचे वय केवळ 44 वर्ष आहे आणि हा एक उमेदीचा काळ असतो. या कालखंडात त्यांनी केलेले कार्य आश्चर्य वाटावे इतके मोठे आहे. अजूनही त्यांच्या आयुष्याची बरीच वर्ष शिल्लक आहेत. या पुढीलही काळात आजच्यापेक्षाही अधिक तडफदारपणे त्यांचे कार्य असे सुरू राहणार याची शाश्वती आहेच. ते शतायुषी होत, त्यांना निरामय आयुष्य लाभो
आणि त्यांच्या हातून समाजकार्याचा गोवर्धन पर्वत उचलला जाऊ, याच आजच्या त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ मनपूर्वक शुभेच्छा.